नमस्कार, मी आहे शीतल अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण संस्कार भारती रांगोळी काढताना रांगोळी हातामध्ये कशी पकडावी व कशी सोडावी हे पाहणार आहोत। तर ही रांगोळी काढण्याच्या 3 पद्धती आहेत। या 3 पद्धतीपैकी कोणती पद्धत तुम्हाला आवडते त्या पद्धतीने तुम्ही ही रांगोळी काढू शकता। तर इथे मी सुरुवातीला तुम्हाला पहिली पद्धत दाखवते आहे। तर या पद्धतीत आपल्याला ही 2 बोटे अशी जॉइन करून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे बोट असं थोडंसं वरती आणि हे करंगळी देखील अशी वरती ठेवून अंगठ्याने आपल्याला याला पूर्णपणे जॉइन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं असं हे छोटं छिद्र होतं, यामधून आपल्याला ही रांगोळी सोडायची आहे। तर या पद्धतीने आपल्याला ही थोडीशी अशी प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीने तुम्ही सुरुवातीला डब्यामध्येच प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस होईल आणि त्यानंतर तुम्ही रांगोळी काढू शकता। सुरुवातीला रांगोळी 5 बोटांमध्ये पकडणं तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, पण त्यानंतर जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला ते येत जाईल। तर इथं आता मी ही रांगोळी तुम्हाला काढून दाखवते बघा। तर ही रांगोळी आपल्याला अशी या 5 बोटांमध्ये अगदी घट्ट अशी पकडून घ्यायची आहे। एक्स्ट्राची जी रांगोळी आहे ती अगोदरच डब्यामध्ये थोडीशी झाडून घ्या आणि त्यानंतर या छोट्याशा छिद्रामधून आपल्याला ही रांगोळी अशी सोडायची आहे। सुरुवातीला तुमचं गोल अगदी व्यवस्थित येणार नाही, थोडंसं चुकेल, पण जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला ते येत जाईल। सर्वात आधी तुम्ही रांगोळी हातामध्ये घट्ट पकडण्याची प्रॅक्टिस करा, त्यानंतर असं थोडंसं गोल काढण्याची प्रॅक्टिस तुम्ही करा आणि त्यानंतर तुम्ही असं थोडंसं रेष आपल्याला मारता येते का या पद्धतीने तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता। जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तशी तुम्हाला रांगोळी काढता येऊ शकते। सुरुवातीला तुम्ही काढलेली रांगोळी थोडीशी बिघडली जाईल, पण जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल, जसं तुम्ही सराव करत जाल तशी तुम्हाला ती येत जाईल। त्यानंतर आता आपण दुसरी पद्धत पाहूया। तर या दुसऱ्या पद्धतीत आपल्याला ही रांगोळी आपल्या हाताच्या चिमटीमध्ये अशी घट्ट पकडायची आहे आणि या पद्धतीने तुम्ही हा गोल काढू शकता। या पद्धतीने आपल्याला ही रांगोळी काढून घ्यायची आहे। तर याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स काढू शकता, जसं की आता इथं मी गोल काढले थोडंसं, त्यानंतर इथं मी तुम्हाला अशी रेष वगैरे मारून दाखवते। तर याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय करू शकता। सुरुवातीला तुम्हाला या पद्धतीने रांगोळी काढणं थोडंसं अवघड जाईल, पण जसं तुम्ही सराव करत जाल तसं ते तुम्हाला येत जाईल। तर आता आपण तिसरी पद्धत पाहूयात। तर या तिसऱ्या पद्धतीत आपल्याला ही रांगोळी आपल्या हाताच्या मुठीमध्ये पकडायची आहे। तर या पद्धतीने तुम्ही ही रांगोळी आपल्या हातामध्ये अशी घट्ट पकडून ठेवू शकता आणि यानंतर या पद्धतीने आपल्याला ही रांगोळी अशी सोडायची आहे। सुरुवातीला ही अशी रांगोळी काढणं तुम्हाला जमणार नाही, पण जसं तुम्ही सराव करत जाल तेव्हाच तुम्हाला ती अगदी छान जमेल। या पद्धतीने तुम्ही अगदी छान अशी रांगोळी काढू शकता। तर आता इथं मी तुम्हाला रांगोळी काढून दाखवते बघा। तर या पद्धतीने तुम्ही अशी गोल काढू शकता, वेगवेगळे असे टिपके देऊ शकता किंवा वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही या पद्धतीने ट्राय करू शकता। त्यानंतर अशा उभ्या किंवा आडव्या रेषा तुम्ही मारू शकता। थोडंसं सुरुवातीला या रेषा अगदी व्यवस्थित येणार नाहीत, पण जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल किंवा जसं तुम्ही सराव कराल तेव्हा त्या तुम्हाला येत जातील। आणि या तिन्ही पद्धतीपैकी कोणती पद्धत तुम्हाला सर्वात जास्त आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओज जर तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।